प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. देशाच्या 18व्या लोकसभेचं गठन झालेलं आहे. नवं सरकारही बनलेलं आहे. सरकारचा मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला असला तरी विश्वासदर्शक ठराव अजून मंजूर व्हायचा आहे आणि येत्या 24 जून पासून संसदेचं अधिवेशन, पहिलं अधिवेशन या हंगामातलं सुरू होईल. या अधिवेशनात महत्वपूर्ण घटना दोन आहेत की या अधिवेशनामध्ये नव्या स्पीकरची निवड आणि सरकारचा विश्वासदर्शक ठराव, या दोन महत्वपूर्ण घटना या अधिवेशनामध्ये होतील. परंतु त्या पूर्ण होतील की नेमकं काय होईल या सगळ्या अंदाजाला घेऊन आज आपण चर्चा करणार आहोत. मी आपल्या सोबत माननीय अतिथी आहेत, माननीय विश्वास उर्गे सर. सर, म्हणजे मोदींचा तिसरा कालखंड सुरू झाला, परंतु हा तिसरा कालखंड देशातला विरोधी पक्ष मानत नाही, तो एनडीएचा तिसरा कालखंड आहे. संघाचंही काहीतरी चाललेलं आहे या सगळ्या संदर्भामध्ये. मोदींशी त्यांचे मतभेद आहेत अशी चर्चा, मोदींच्या अहंकाराविषयी ते बोलले आहेत. दुसऱ्या बाजूला हे बोललं जातं की मोदींच्या काळात संघ एक लाभार्थी झालेला आहे. म्हणजे लाभार्थी म्हणण्यापेक्षा की त्यांचे काही एक भौतिक जे काही ऑफिसेस, कार्यालय असतील, या सगळ्यांमध्ये स्वरूप बदललेलं आहे. एक काळ असा होता की काही दोन वर्षापूर्वी स्वतः मोहन भागवत हे म्हटले होते की मोदी का रास्ता टेढ़ा मेढ़ा है लेकिन अपनी लक्ष्य की ओर वो अडिग है. तर या सगळ्या संदर्भाचा अर्थ घेऊन आज खरंच संघ आणि मोदी यांच्यामध्ये दरी आहे का? सर्वप्रथम मी काही फॉर्म्युलेशन्स मांडत नाही, पण काही संकल्पना स्पष्ट करू इच्छितो की राष्ट्रीय शिवसेना संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था आहे आणि भारतीय जनता पक्ष हे राजकीय हत्यार आहे, प्लॅटफॉर्म आहे राष्ट्रीय शिवसेना संघाचा. त्यामुळे संघाने जन्म दिलेला राजकीय पक्ष पूर्वी जनसंघ, त्याचा नवीन अवतार भारतीय जनता पक्ष. त्यामुळे या भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व सजवणं, घडवणं आणि त्याला मार्गदर्शन करणं हे काम संघाने आतापर्यंत केलंय गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये. आणि मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते गुजरातचे, त्या कालखंडामध्ये संघाच्या काही शाखांना, म्हणजे विश्व हिंदू परिषद किंवा बजरंग दल किंवा स्वतः संघ गुजरातमध्ये हा दुय्यम दर्जाचा लेखला गेला होता, ही वस्तुस्थिती आहे. पण सत्तेवरती 2014ला आणण्यामध्ये पुन्हा संघाचा हात होता, या देशातल्या कॉर्पोरेट्सचा हात होता. पण संघाची भूमिका ही भारतीय जनता पक्षाला मोठं करण्याची नेहमीच राहिलेली आहे. पण भारतीय जनता पक्षाने ज्या अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना, अटल बिहारी वाजपेयी यांना 1999 मध्ये सत्तेवर बसवलं, म्हणजे बाबरी मशीदच्या पतनापासून मंदिर वही बनाएंगे आणि मग तिथे एनडीएचं पहिलं सरकार आलं, त्याच्यामध्ये संघाचा मोठा हात आहे. आता ते नेतृत्व या एनडीए 2 मध्ये किंवा 3 मध्ये नाही आहे. एनडीए 2 मध्ये मोदी आणि शहा यांचंच नेतृत्व आहे. ते भाजपचं नेतृत्व आहे का, याच्यावरती प्रश्नचिन्ह गेल्या 10 वर्षामध्ये मोदी आणि शहा ज्या पद्धतीने व्यवहार करतात, ज्यांचं जे काही पॉलिटिकल गव्हर्नन्स आहे किंवा गव्हर्नन्सची जी काही मेथड आहे ती डिक्टेटोरियल आहे, हुकुमशाहीची आहे, तानाशाहीची आहे आणि ती एकूणच संविधान विरोधी आहे. हे जे काही भारतातलं सगळ्यांचं मत झालेलं आहे ते भारतीय जनता पक्षातल्या लोकांचं पण मत आहे. आणि जेव्हा आता बॅकलॅश आला, संपूर्ण ह्या 272 ही संख्या जेव्हा भारतीय जनता पक्षच गाठत नाही आणि ते 240 वरती रोखले गेलेले आहेत. ठीक आहे, एनडीए 3 ला 292 मिळाले, पण भारतीय जनता पक्षाला 240 वर रोखणं याचा अर्थ त्यांची निरंकुश सत्ता जी पहिल्या 2 टर्म मध्ये होती एनडीएच्या, जिथे मोदी आणि शहांची तानाशाही चालवत होती, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष त्याचा लाभार्थी, जसं तुम्ही शब्दप्रयोग केला, होय संघ आहेच. संघ सातत्याने भारतीय जनता पक्षाचा लाभार्थी आहे. त्यामुळे राम मंदिराच्या निर्मितीच्या पूजनामध्ये मोहन भागवत होते, पण कॅमेरा कोणावर होता? कॅमेरा हा नरेंद्र मोदींवरच फक्त होता. त्यामुळे त्यांनी तेवढ्यापुरताच मान राखला, मंदिर वही बनाएंगेच झालं. पण आता सरकार हमी बनाएंगे असं जेव्हा मोदी म्हणतायत, तेव्हा भागवत म्हणतायत की सरकार भाजप बनवेल
पण मोदी त्याच्यात नसतील. हे मोहन भागवतांचं जे वक्तव्य आहे त्याच्यामध्ये सत्तेतले पक्ष, प्रतिपक्ष, प्रतिपक्ष म्हणजे आता अपोजिशन मध्ये 240 पर्यंत आलेले आहेत. आम्ही प्रतिपक्ष पण बळकट असला पाहिजे, त्याचा पण लोकशाहीमध्ये भूमिका आहे वगैरे वगैरे त्यांनी जे काही सांगितलं, तर त्यांना प्रतिपक्षाविषयीच्या भूमिका भागवत साहेब कधी मांडायला लागले? कारण मोदी आणि शहांच्या विरोधात भाजप RSS हा 10 वर्षामध्ये कधीच बोलला नाही. त्यातलं एक वाक्य तुम्हाला मी सांगतो जे भागवत साहेब बोलले, की मणिपूरला जायला नको होतं का? माझा प्रश्न असा, मोदी आजही मणिपूरला गेले नाही, 1.5 वर्ष झालं, पण स्वतः मोहन भागवत का नाही गेले? राष्ट्रीय संघ त्यांच्या प्रचारकांच्या अनेक सभा संचलन आणि त्यांना ट्रेन करत असतात. त्यात मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश आणि संपूर्ण पूर्व भारतातले प्रचारक नाही आहेत का? मग या प्रचारकांना मणिपूरमध्ये काय भूमिका होती जेव्हा हा हिंसाचार चालला होता? किंबहुना वस्तुस्थिती अशी आहे की राष्ट्रीय संघाचे प्रचारक त्या ठिकाणी अदानीसाठी जागा निर्माण करत होते आणि म्हणून मणिपूरमधला हिंसाचार तिथला मुख्यमंत्री भाजपचा हा इट वॉज अ स्टेट टेररिझम, म्हणजे राज्य शासनाने केलेली हिंसा आणि दंगल अशा तऱ्हेचं त्याचं स्वरूप होतं, ज्याची खरं तर JPC व्हायला पाहिजे, किंबहुना होम मिनिस्टरने त्याच्यावरती राजीनामा द्यायला पाहिजे. त्याच्या राजीनाम्याची मागणी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रीय संघाने केली असती तर आज जे राष्ट्रीय संघाचे मनमोहन म्हणजे संघ सरसंघ बोलतात त्यांच्या म्हणण्याला अर्थ निर्माण झाला असता. त्यांनी त्यांचं वजन या 10 वर्षात घालवलेलं आहे. लाभार्थी ते आहेत. आता ते भाजप जेव्हा 240 वर आलेलं आहे त्याला मोदींना हटवणं हे जमतंय का हे बघतायत ते. आणि मला असं वाटतं संघाची ही परीक्षा आहे आणि मोदींची पण ही परीक्षा आहे की राष्ट्रीय संघ त्यांचा भारतीय राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष हा राजकीय प्लॅटफॉर्म आहे, तर त्या ठिकाणी संघाला बाजूला ठेवून ते भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले जे काही खासदार आहेत त्यांची मीटिंग न घेता, त्यांचं मत न समजावून घेता ज्या वेळेस मोदी पुढे जात आहेत तेव्हा एनडीए मधले त्यांचे 7 का 8 पार्टनर जे आहेत त्यांची सगळी गोळाबेरीज 240च्या पुढची 292 पर्यंतची, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या जवळजवळ 52. हे 52 लोक जे आहेत त्यातले 2च पक्ष महत्वाचे आहेत. एक नितीश बाबू ज्यांचे 12, एक चंद्राबाबू ज्यांचे 16 आणि तिसरा एकदम 7 वरती आपले एकनाथ शिंदे साहेब आहेत. तुम्ही लक्षात घ्या ह्यांच्यातले आज तरी कोणी त्यांना विरोध न करता त्यांना पंतप्रधानाची शपथ द्यायला लावली त्यांनी आणि मंत्रिमंडळाची पण शपथ झालेली आहे. त्यामुळे असं दिसतंय की आता सरकार 24 तारखेला फॉर्म होईल आणि 26 तारखेला सभापतीचा प्रश्न येईल, पण भारतीय जनता पक्षाची अंतर्गत मीटिंग म्हणजे निवडून आलेल्या पार्लमेंटरी बोर्डाची किंवा पार्लमेंटरी सदस्याची मीटिंग जोपर्यंत घेतली जात नाही, त्यांनी जोपर्यंत मोदींना आपला नेता म्हटलेलं नाही तोपर्यंत मोदींचं प्रत्येक पुढचं पाऊल हे RSS ठरवेल, विरोधी पक्ष ठरवेल की भारतीय जनता पक्षामध्ये निवडून आलेले लोक ते ठरवतील. हा खरा यक्ष प्रश्न आहे. त्यामुळे 24 तारखेला लोकसभा सुरू होईल, 26 तारखेला सभापती निवडला जाईल आणि मग तो जो काही हॉकीचा गेम आहे का फुटबॉलचा गेम आहे का क्रिकेटचा गेम आहे त्या खेळाचे जे नियम असतील ते या देशाच्या कायद्यान्वये ठरतील. आपण बघू काय होतं. पण माझं म्हणणं संघ हा मोदींना या ठिकाणी पंतप्रधान पदाची शपथ घ्यायला म्हणजे तो राजी नाहीये. त्यांचा इलाज चालत नाही का त्यांचं काहीच चालत नाही हे आपण 24 तारखेला बघू. बिलकुल बिलकुल. पण सर म्हणजे जेव्हा मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी पहिल्या टर्म त्यावेळी मोहन भागवत हे म्हटले होते की आता केमोथेरपी करायची गरज आहे. हो. आणि ती केमोथेरपी त्यांनी मोदींच्या पीएमच्या रूपात देशामध्ये आणली, म्हणजे एक सरकार आणलं. ते याही वेळी बोलले की अप्रत्यक्ष मोदींचं नाव जरी त्यांनी घेतलं नसलं तरी त्या अहंकाराविषयी बोलले. परंतु त्याच वेळी ते हे देखील म्हटले की गेल्या 10 वर्षात खूप चांगली कामं झाली आणि आर्थिकदृष्ट्या देश भरभराटीला आला, जीडीपी वाढली. आणि खरा जो विरोध आहे म्हणजे भारतीय लोकांचा किंवा जो काही तो नेमका आर्थिक प्रश्नावरच आहे की सार्वजनिक उद्योग किंवा संस्था या सर्व देशोधडीला लावलेल्या आहेत. अशा वेळी म्हणजे मोदी सरकार जे
त्याच पद्धतीनं आर्थिकदृष्ट्या काम करणार आहे. हम्म. मग हे संघाच्या मर्जीतलंच काम असेल. मग संघाचे जर मर्जीतलं काम असेल तर नेमका त्यांचा मतभेद कुठे आहे? मोदी नकोत अशा तऱ्हेचा त्यांनी एक संदेश दिलेला आहे आणि अहंकार हा शब्दप्रयोग त्यांनी केलेला आहे. आता हे सगळं डायरेक्शन मोदी नकोय असंच आहे. पण RSSने भारतीय जनता पक्षाची आर्थिक धोरणं, सामाजिक धोरणं याच्यावरती काहीच भाष्य केलेलं नाहीये. याचा अर्थ राष्ट्रीय संघ भारतीय जनता पक्षाचा 10 वर्ष वापर करत होता आणि त्यांना ते मंजूर आहे. आणि म्हणून तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे की आर्थिक धोरणाच्या बाबतीमध्ये खूप मोठं यश मिळालं असं जर कोणाला वाटत असेल तर राष्ट्रीय संघाचं आकलन बरोबर नाही असं माझं पहिलं मत आहे. भारतीय जनता पक्षाने आता 5 ट्रिलियन इकॉनॉमीची जी काही भाषा त्यांचे सगळे मंत्रीगण वापरतात आणि ते स्वतः इलेक्शन मध्ये सुद्धा वापरत होते, हे तद्दन खोटं आहे. मी तुम्हाला एक स्पष्टपणे सांगू इच्छितो की संघटित वर्ग हा 6% आहे आणि असंघटित वर्ग हा 94% आहे. आपण जेव्हा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP ह्याचं कॅल्क्युलेशन करतो, मी तुम्हाला सांगतो की ही जी काही नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन भारत सरकारची आहे, ते जेव्हा मोजमाप करतात GDPचं तेव्हा ते संघटित क्षेत्राचे आकडे घेतात. असंघटित क्षेत्राचे आकडे ह्यांनी जमाच केले नाहीत. ते घेतील कसे? आणि म्हणून कोरोनामध्ये जेव्हा तुम्ही 45 कोटी लोक स्थलांतरित एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात चालू लागले आणि त्याची गिनती पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारल्यानंतर त्यांना देता येत नव्हती, कारण लेबर मिनिस्ट्री ही कामच करत नव्हती. यांच्याकडे आपल्याकडे कामगार किती संघटित आहेत आणि किती असंघटित आहेत आणि नेमकं कोण कुठे रोजगार करतो याची गिनतीच नाहीये. हा एक भाग. दुसरा भाग, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन म्हणा किंवा अन्य ज्या काही संस्था आहेत, CMA आहे, चेंबर ऑफ कॉमर्स आहेत, ह्या सगळ्या आपापल्या परीने आकडे गोळा करतात. पण भारत सरकार किंवा हे सगळेजण असंघटित क्षेत्रातून निर्माण झालेला GDPचा मोजमापच करत नाहीत, नोंदच करत नाहीत. मग अशा वेळेस कोरोनाच्या कालखंडात -24 हा GDP झाला, हे सरकारने जाहीर केलं. मग कोरोना नंतर आता हे बघा, 20 मार्च मध्ये कोरोना झालं, 21, 22, 23, 24 4 वर्षामध्ये 8% GDP हा जो सांगितला जातो, हा संघटित क्षेत्राच्या आकड्यांवर आधारित निर्माण झालेला आहे. असंघटित क्षेत्राचा जर तुम्ही हिशोब धरला तर भारताची GDP माझ्या हिशोबात 3% पुढे नाहीये. ही आलेली सूज आहे, ही चुकीच्या आकड्यांवर आहे. त्यामुळे जे म्हणून अभ्यास करतात विविध विद्यापीठांमध्ये जगभर, हेच आकडे भारत सरकार वर्ल्ड बँकेला देतं, IMF ला देतं, सगळ्यांना देतं. त्याच्या आधाराने सगळे त्यांचे अभ्यास येतात आणि सगळे अभ्यास म्हणजे क्रेडिट रेटिंग एजन्सीज, वित्तीय संस्था, भारतातल्या अंतर्गत इकॉनॉमीवरती संशोधन करणारे लोक, हे चुकीच्या आकड्यांवरती जर काही निदान करत असतील तर 7 ते 8% GDP आता जो दिसतो तो मुळात त्याचं प्रतिबिंब खरं नाहीये. मी तुम्हाला सांगतो 3% पुढे आपली GDP नाहीये. आता मोदींनी तर सरकार बनवलं. हो. 24 तारखेला अधिवेशन सुरू होत आहे. 26 ला लोकसभा अध्यक्षांची निवड होईल. हो. आणि त्यानंतर विश्वासदर्शक ठराव येईल. हो. म्हणजे त्यांना बहुमत सिद्धच करायचं आहे. ती प्रक्रिया आहे. हो. या प्रक्रियेमध्ये म्हणजे अजूनही चर्चा होते की नितीश बाबू, चंद्राबाबू नायडू हे 2 महत्वपूर्ण घटक आहेत. पण चर्चा अशी होते की यांना जो काही निधी लागणार आहे तो मोदी पुरवतील सरकारला स्थिर करण्यासाठी. परंतु दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष हे आता थोडा मजबूत झालेला आहे. तर अशा वेळी हा निधी देण्याच्या बोलीवर हे सरकार स्थिर होऊ शकेल का, की 13 दिवस आणि 13 महिने याचा इतिहास पुन्हा येणार आहे? अगदी नेमके प्रश्न आहेत हे, की आंध्र प्रदेशची स्पेशल स्टेटस किंवा बिहारला स्पेशल स्टेटस हे ते मागतायत. हा त्यांच्या अजेंड्याचा भाग आहे. पण केंद्र सरकार असं कुठल्या तरी 2 राज्यांना 3 राज्यांना देणं हे इतर राज्यांवरती अन्याय होईल. मग मोदींचं म्हणणं काय, आम्ही तुम्हाला फंड देऊ, आणि फंड ते देऊ शकतात, देतील सुद्धा. पण त्यांनी एका विशिष्ट 2-3 राज्यांना एक वेगळा फंड दिला तर अन्य राज्य, ती भाजपची असतील किंवा विरोधकांची असतील, त्या ठिकाणी हा प्रश्न येणारच आहे. त्यामुळे वेगळा फंड देणं हे आता सरकार टिकवण्यापुरतं बोलणं ठीक आहे. प्रत्यक्षामध्ये FRBM ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये या देशाचं बजेट, त्याच्यामध्ये वित्तीय तूट किती असावी याचं काही परिमाण आहे. त्यामुळे चौकट ही ठरलेली आहे. सरकारला किती खर्च करता येईल हे तर मागच्याच इंटरिम बजेटमध्ये ठरलेलं आहे. आणि तुम्ही लक्षात घ्या, मागच्या वर्षी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाचा जो एक रिपोर्ट आहे की हे सरकार 205 लाख कोटीचं कर्ज
ज्याला आपण सॉव्हरीन डेट म्हणतो, म्हणजे सार्वभौम कर्ज आहे. आणि अंतर्गत कर्ज हे जवळपास मला वाटतं 110 लाख कोटी आहे. म्हणजे 315 लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज भारत सरकारच्या डोक्यावर असताना कोणताही एक्स्ट्रा वॅगन्जा हे सरकार करू शकत नाहीये. अशा वेळेस आंध्र प्रदेश आणि बिहार यांना स्पेशल टेस्ट देणं किंवा वेगळा फंड देणं हा या संघ राज्याच्या संकल्पनेमध्ये जमणारी गोष्ट नाहीये. आणि इथेच असंतोषाची बीजे आहेत. हा एक भाग. मग हे जर दिलं नाही तर हे दोन्ही बाबू कशी प्रतिक्रिया व्यक्त करतील हा आपल्याला बघण्याचा प्रश्न आहे. कारण सध्या तरी ते ओके, एव्हरीथिंग इज ओके, त्याने ओके म्हणून पुढे चालू केलेलं आहे. त्यांनी खोके घेतलेत की नाही माहित नाही, खोके नंतर घेणार आहेत. आता त्या एका परिस्थितीमध्ये तुम्ही विचार करा, सभापतीची मागणी सुद्धा टीडीपीने केली आहे. सभापतीची मागणी जरी नितीश बाबूंनी केली नसली तर त्यांचा एक मनुष्य डेप्युटी स्पीकर आहे राज्यसभेमध्ये, पण ते ऐनवेळी ही मागणी करू शकतात. त्यामुळे त्यांचे 12+16 हे जे लोक आहेत हे त्या दिवशी 24 तारखेला किंवा 26 तारखेला कशी भूमिका घेतात हे बघायला लागेल. त्यांना जर असं वाटलं की आत्ताच आपण बटन प्रेस करावं तर ते विरोधकांना हवं असेल, विरोधकांशी त्यांचं काय बोलणं झालेलं असेल बिहार मधल्या खासदारांचं, आंध्र प्रदेश मधल्या खासदारांचं, हे आत्ता तरी कळणं ठीक बरोबर नाहीये. पण राहुल गांधींचं कालचं वक्तव्य बघितलं की काही लोक आमच्या संपर्कात आहेत. राहुल गांधी असं कधी वक्तव्य करत नाहीत, पण त्यांनी हे केलेलं आहे. याचा अर्थ एनडीए मधले काही लोक का भारतीय जनता पक्षातले काही लोक संपर्कात आहेत, हे दोन प्रश्न अनुत्तरित आहेत. म्हणजे एनडीए मधले काही लोक म्हणजे समजा 50-52 लोक संपर्कात असतील आणि ते त्या ठिकाणी मोडडाऊन करणार असतील मोदींना, तर सरकार पडू शकतं. 24 ते 27 याच कालखंडात ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि जेव्हा सरसंघचालकच एक इशारे देतात, अहंकाराविषयी बोलतात, मुद्द्यांवरती बोलत नसले तरी मोदींना हटवणं हा त्यांचा एक निश्चितपणे संदेश आहे. हे मी का म्हणतोय असं, कारण एक गोष्ट स्पष्ट आहे की मोदी यांनी चीफ मिनिस्टर गुजरात पासून ते आतापर्यंत काही कोइलिशन गव्हर्नमेंट चालवलेलं नाहीये. कोइलिशन गव्हर्नमेंट म्हणजे सगळीच गव्हर्नमेंट गेल्या मला वाटतं 1991 पासून सगळी सत्तेमध्ये जे लोक आहेत एनडीए किंवा युपीए ही सगळी कोइलिशन गव्हर्नमेंट होती. एका पक्षाचं सरकार हे नव्हतं. जरी 10 गेल्या वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष 282 आणि 303 वर होता, म्हणून भाजप एनडीए मध्ये मोठा पक्ष होता, म्हणून ती दादागिरी होती. इतरांचं काही चालतच नव्हतं. किंबहुना एनडीएतल्या बाकीच्या पार्टनर शिवसेना, अकाली दल, नितीश कुमार ह्या सगळ्यांना फोडून आपले गुलाम बनवण्याचा प्रयत्न जेव्हा त्यांनी केला तेव्हा शिवसेना बाजूला गेली 19 नंतर, अकाली दल पण बाजूला गेलं, जेडीयू बाहेर गेलं, परत आलं. हे सगळे प्रकार आपण बघतो. म्हणजे भारतीय जनता पक्ष जेव्हा बलिष्ठ होतो तेव्हा हुकुमशाही पद्धतीने वागतो आणि तो आपल्या पार्टनर्सना सुद्धा संपवण्याचा प्रयत्न करतो. हे 10 वर्ष बघितल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाला ते एनडीएवरती अवलंबून राहावं लागतंय. अशा परिस्थितीत राष्ट्रीय सुसंघाचं मोदींना हटवणं याच्यामध्ये दोन उद्देश मला तरी दिसतात. एक तर भारतीय जनता पक्षाचं सरकार पाडणं हा त्यांचा उद्देश असू शकत नाही, कारण तो त्यांचा राजकीय प्लॅटफॉर्म आहे राष्ट्रीय सुसंघाचा. त्यामुळे सरसंघचालक हे मोदींचं सरकार म्हणजे भाजपचं सरकार पाडणार नाही, पण मोदींना हटवणं हा त्यांचा अजेंडा असेल. तर माझी माहिती आहे ती माझी माहिती असं दाखवते की भारतीय जनता पक्षामध्ये 3 गट आहेत किमान. एक सरसंघचालकांचं मान्य करणारे गडकरींसारखे नागपूरमधून निवडून आलेले, मोदींना आणि अमित शहाना शत्रुपद वाटणारे पण विरोधकांना पंतप्रधान पदाच्या शर्यतेत ते एक चांगले कॅन्डिडेट आहेत असं वाटणं, अशी ज्यांची प्रतिमा ते नितीन गडकरी साहेब. त्याचबरोबर आणखीन काही लोक आहेत जे पूर्णपणे नाराज आहेत, ते वसुंधरा राजे चौहान आता कॅबिनेटमध्ये पण गेलेत. पण जेव्हा सरकार बनवण्याचा प्रश्न येईल तेव्हा भाजप सरकार राहिलं पाहिजे, पण मोदी नकोत. मोदी नकोत हे म्हणण्यामध्ये शहा पण आघाडीवर राहतील आणि योगी पण आघाडीवर राहतील आणि RSSचं जे म्हणणं आहे ते पुढे नेणारे त्यांच्यातला गट किती मोठा आहे हे मला वाटतं. मोदींचा गट भाजपमध्ये मोठा आहे, अमित शहा आणि मोदींचा गट भाजपमध्ये मोठा आहे का योगी, अमित शहा आणि सरसंघचालकांचा गट भाजपमध्ये मोठा आहे, ही परीक्षा 24 आणि 26 मध्ये होईल. पण निश्चितपणे मोदींना हटवणं याच्यामध्ये अमित शहाना पण इंटरेस्ट असू शकतो.
तो त्यांनी मागे सुद्धा युपीच्या इलेक्शनच्या वेळेस त्यांची कार्यपद्धती आपल्याला माहिती आहे. आणि योगींना इंटरेस्ट का नाही? कारण योगींचं खच्चीकरण करणं हे मोदींनी नेहमीच बघितलंय आणि म्हणूनच योगींच्या विरोधात तिथे मौर्या किंवा बाकीचे लोक त्यांनी त्यांच्या कॅबिनेटमध्ये त्याची पेरणी केलेली आहे. आणि तिथला आत्ताचा जो परफॉर्मन्स आहे योगींचा, हा फक्त 33 खासदार निवडून आलेत आणि त्यांचं विक्टरी मार्जिन जो आहे, संपूर्ण 240 लोक जे निवडून आलेत भारतीय जनता पक्षाचे, माझ्याकडे माहिती अशी आहे की 200 मतांनी निवडून आलेले 7 लोक आहेत. 14 लोक साधारणपणे 1000 मतांनी निवडून आलेले आहेत आणि 83 लोक हे जवळजवळ 2000च्या मतांनी निवडून आलेत. तुम्ही विचार करा, साधारणपणे 2000 मताधिक्याने निवडून आलेले लोक हे 165 लोक आहेत. 2000 मताधिक्याने निवडून आलेले लोक आत्ताचे इलेक्शन कमिशनचे आकडे सांगतं 240 मधले ते 165 आहेत. आणि दुसरे आकडे जर बघितलेत तर रमेश जयराम जे सारखं सांगत होते की 1 तारखेनंतर त्यांचं ट्विट आहे की 150 डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर्सना होम मिनिस्टरचे फोन जातात. त्यांनी असं म्हटलंय की त्यांना इन्फ्लुएन्स करणं. आणि तुम्ही बघताय रवींद्र वायकरचा प्रश्न, तुम्ही बघताय की एकूणच या देशामध्ये या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये 120 लोक 110 लोक हे भाजपने इलेक्शन कमिशनच्या मदतीने निवडून आणलेले आहेत. आणि म्हणून इंटेलिजन्सचा जो रिपोर्ट होता जो नोंदवला राहुल गांधींनी आपल्या मुलाखतीमध्ये 4 तारखेनंतर आणि जेपीसीची मागणी केली की स्ट्रक्चर्ड एक्झिट पोल, मार्केटमधला स्कॅम स्ट्रक्चर्ड होता, त्याची जेपीसी झाली पाहिजे. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की इंटेलिजन्स एजन्सीजनी 220च्या पुढे भाजप जात नाही, हे भाजपकडे रिपोर्ट दिला होता. अशा पार्श्वभूमीवरती 240 जे निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये 110 अमित शहानी निवडून आणलेत आणि जे काही निवडून आलेले लोक आहेत ते 200 ते 2000 मताधिक्याने 165 लोक निवडून आलेत. अशा पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्षाला मॉरली सत्ता टिकवणं हे कठीणच आहे आणि म्हणून विरोधकांचा जय झालेला आहे, भाजपचा पराभव झालाय. अशा वेळेस असं मोदींचा चेहरा घेऊन उद्या हरियाणामध्ये, त्यानंतर मला वाटतं झारखंडमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणुकीला समोर जाईल तर फडणवीसांचा चेहरा टिकणार नाही, अजितदादांचा टिकणार नाही, एकनाथ शिंदेचा टिकणार नाही आणि अर्थातच मोदी शहांचा महाराष्ट्रामध्ये चेहरा चालणारच नाही. इतकं भयंकर वातावरण मोदी शहांच्या बद्दल आहे. आणि नागपूरमधून नितीन गडकरी असे एकमेव ग्रस्त आहेत की ज्यांना पुढे करून भारतीय जनता पक्षाचं सरकार टिकवणं हे राष्ट्रीय संघाचं ध्येय धोरण असू शकतं. म्हणजे मोदी हटवणं, मोदींना पर्याय गडकरी असणं आणि मग त्या ठिकाणी अमित शहा मदतीला आले तर ठीक. अशा तऱ्हेचं कॅल्क्युलेशन्स माझे जे अंतर्गत सोर्सेस आहेत त्या सोर्सेस मार्फतची माहिती आहे. तर मॅक्झिमम सुरुवातीलाच हे सरकार पडू शकतं. आणि जेव्हा राहुल गांधी म्हणतात की आमच्या संपर्कात काही लोक आहेत, असं वक्तव्य ते कधीच करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात कोण आहेत, गडकरींच्या संपर्कात कोण आहेत, भाजपमध्ये मोदी मोठा गट आहे का राष्ट्रीय संघाचा गट मोठा आहे, हे 24 ते 26 कळेल. मोदींचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे ते एक प्रॅक्टिकल पॉलिटिक्स. त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रचारात आणण्यासाठी तो मुद्दा आणला होता की 23 वर्ष सत्तेचा अनुभव. राम मंदिर प्रतिष्ठान प्राण प्रतिष्ठान सोहळा ज्या दिवशी होता, अगदी त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी कर्पूरी ठाकूरांना भारतरत्न दिलं आणि त्याच बिहारमध्ये त्यांनी इंडिया आघाडीला रोखण्यात यश मिळवलं. आणि आज त्यांची सत्ता बिहारच्या त्या संख्येवरच टिकून आहे. तर हे जे मोदींचं एक प्रॅक्टिकल पॉलिटिक्स जे दिसतं, तर या सत्तेच्या प्रॅक्टिकल पॉलिटिक्स मध्ये संघाच्या डावपेचांना ते पुरून उरतील असं नाही वाटत आपल्याला. मला स्पष्टपणे असं सांगायचं की याला जिमिक्स असं म्हणायला लागेल. खरोखर हे जर प्रॅक्टिकल पॉलिटिक्स तुम्ही म्हणता किंवा त्यांच्या ज्या घोषणा होत्या इकॉनॉमी विषयीच्या किंवा मोदी गॅरंटीच्या ज्या जवळपास 30-35 होत्या, कुठे चालल्यात? लोकांनी त्यांना 37% त्यांचं जे काही ऍव्हरेज होतं त्याच्या पलीकडे त्यांना जास्त मतं दिलेलीच नाहीत. मला वाटतं 0.5% कमीच मतं त्यांची आहेत. म्हणजे त्यांचे जिमिक्स नाही चालली. मग मंगळसूत्र असेल, मुसलमान असेल, मंदिर असेल, नाही चाललं ना. मी तुम्हाला आणखीन एक गंमत सांगतो. राम मंदिर झाल्यानंतर 15 दिवसांनी राष्ट्रीय संघाने एक अंतर्गत अहवाल म्हणजे ओपिनियन पोल घेतला होता.
त्याच्यामध्ये सुद्धा 180च्या पुढे भाजपला संख्या नव्हती. त्यामुळे इंटरनल गव्हर्नमेंट एजन्सीचा जो रिपोर्ट आहे तोही 220च्या पुढे जात नव्हता. आणि म्हणून मग अशा जिमिक्स करणं, जिमिक्स मधून आतापर्यंत 2014च्या पूर्वी झालं, 2014 ते 19 मध्ये झालं, 19 मध्ये पुलवामा झालं म्हणून आलं. पण 19 नंतर रोजच मोदी आणि मोदींचे सहकारी ज्या एकूण हुकुमशाही पद्धतीने त्यांनी संविधानाची मोडतोड केली, त्यांनी सार्वजनिक क्षेत्राची मोडतोड केली आणि बँका वापरल्या, LIC वापरलं, मार्केट वापरलं, ऑइल कंपन्यांमधलं ऑइल आणि त्यातला एकूण रेव्हेन्यू वापरला, ज्याचा कॅग रिपोर्ट उपलब्ध नाहीये, PM केअर वापरलं, इलेक्ट्रॉनिक बॉन्ड वापरला, ते पूर्णपणे एक्सपोज झाले. आणि म्हणून भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले मोदी आणि शहा आणि संविधानाची मोडतोड करणारे शहा, म्हणून यांना हटवलंच पाहिजे. या देशातल्या तमाम मुस्लिम अल्पसंख्याकांनी हे केलं. शीख, ख्रिश्चन यांनी मणिपूर आणि एकूणच बॉर्डरवरती जे काय अत्याचार झाले त्यामुळे त्यांचं मत आहे. त्यानंतर दलितांच्या समूहांनी गेले 10 वर्षात जे लिंचिंग प्रयोग झालेत ना, गुजरात असो, बिहार असो, झारखंड असो, छत्तीसगड असो, इथे लिंचिंग झालेले दलितांचं. त्यामुळे दलितांनी, मुस्लिमांनी, अल्पसंख्याकांनी, थोडक्यात सर्वांनीच मोदी आणि शहा नकोत, कारण का ते संविधान बदलतायत. आणि मग मनुस्मृती नको, हे संविधान न मांडणारे सरकार आहे. त्यामुळे त्यांच्या जिमिक्स मध्ये ते एक्सपोज झाले. मोदींचं एक्सपोजर, शहांचं एक्सपोजर हे त्यांनी स्वतः घडवून आणलेलं आहे. राष्ट्रीय सुसंघाला त्याचे फटके बसलेले आहेत. प्रश्न असा की राष्ट्रीय सुसंघ मोदी शहांना रोखू शकलं नाही, हा राष्ट्रीय सुसंघाचा एक अपयशाचा भाग आहे. पण कधीही त्यांनी मोदी शहांना रोखलेलं नाही. त्यामुळे आता ते त्यांच्या पंतप्रधान पदाला शपथ घेण्यापासून रोखू शकतील का? ती त्यांची शक्ती परीक्षा निवडून आलेल्या भाजपच्या खासदारांमधून त्यांचं वजन किती आहे हे ठरेल. आणि म्हणून माझं असं म्हणणं, मोदी आणि शहा काय बोलतात तर त्यांचं नाणं चाललेलं नाहीये. इकॉनॉमीचं गव्हर्नन्स आणि RBI सारख्या स्वायत्त संस्था त्यांनी अत्यंत बॅडली डॅमेज केलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना पण हे कळतंय की आता मोदी शहा हटवले पाहिजेत. ते भाजपला त्यांनी 272च्या खाली आणून बसवलेलं आहे आणि म्हणून त्यांना आता दादागिरी, हुकुमशाही करता येणार नाही. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये 234 किंवा 237च्या पुढे असणारा राहुल गांधींच्या नेतृत्वाखालचा इंडिया अलायन्स हा अधिक बलिष्ठ आहे आणि तो मोदींना एकही दिवस शांत झोप देऊ देणार नाही. ते निवडून येईपासून ते सभापती होईपर्यंत 26 तारखेपर्यंत आणि त्यानंतर सुद्धा मला असं वाटतं एकही दिवस शांतपणे NDA सरकार चालू शकेल असं मला वाटत नाही. की जेव्हा मोदी हे सत्तेवर येणार, हो, असं वातावरण 2014 मध्ये ज्यावेळेस निर्माण झालं, हो, 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 त्याच्या आधी भाजपचं अधिवेशन झालं. लिबरल वाटणारे, म्हणजे भाजप मधलं लिबरल नेतृत्व वाटणारे गडकरी तेव्हापासून त्यांचं पंख छाटायला सुरुवात केली. हो. आणि यामध्ये संघाने कुठे हस्तक्षेप केलेला आपल्याला दिसत नाही. हो. मोदी हे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे आणतात, CRC, हो, हो, CAA हे आणतात. हो. नंतर आता 3 कायदे म्हणजे भारतीय दंड संहिता, न्याय संहिता हे जे कायदे त्यांनी आणले, हो, हो, याच्यात कुठेतरी मूलभूत अधिकारांवरही नागरिकांच्या हो, गदा हो, येत्या. अगदी बरोबर. तर हे सगळं लिबरल याला भूमिकेतून हे येत नाही, म्हणजे एक ऑर्थोडॉक्स भूमिकेतूनच हे येतं. तर संघाच्या मर्जीतला माणूस म्हणजे ऑर्थोडॉक्स पद्धतीचा हे मोदी आणि शहाच दिसतात. मग संघाला ते आता का नको आहेत, तेव्हा ते या पुढच्या काळामध्ये संघ का बदलू पाहत? 272 पेक्षा जास्त जर भारतीय जनता पक्ष असता तर संघाने आजची कृती केली नसती. 272च्या खाली 240 पर्यंत भाजप असल्यामुळेच संघाला निदान बोलण्याचं धैर्य निर्माण झालेलं आहे. नाहीतर संघाला हे लोक विचारत कुठे होते? 20 मेला नरेंद्र मोदी साहेब नागपूरमध्ये आले, संघ प्रमुखांना भेटले की नाही मला माहित नाही. आता तुम्ही जो उल्लेख केला, नितीन गडकरी हे संघाच्या जवळ आहेत, पण 2014ला ते अध्यक्ष होते. पण पूर्ती साखर कारखान्याचं निमित्त करून त्यांना बाजूला करून अमित शहा अध्यक्ष झाले आणि मग अध्यक्षपदी आल्यानंतर त्यांनी पंतप्रधान पदाचं नॉमिनेशन भाजपमध्ये नरेंद्र मोदींचं केलं. मागून पाठबळ होतं अदानी आणि अंबानींच्या कॉर्पोरेट्सचं गुजरातमधून, म्हणजे एका बाजूने कॉर्पोरेट्सचं पाठबळ, त्यानंतर
मीडिया पूर्णपणे ताब्यात घेण्याची सुरुवात झालेलीच होती. राष्ट्रीय सुसंघाने तेव्हा त्यांचा जो का आवडता चेहरा होता नितीन गडकरी यांना पदावरून जेव्हा अमित शहा बाजूला करतायत तेव्हा हस्तक्षेप नाही केला. त्यामुळे राष्ट्रीय सुसंघ किती हस्तक्षेप करू शकतो हे आपण सगळं बघितलंय. 10 वर्षात ते हस्तक्षेप करू शकले नाहीत कारण का दे वर द बेनिफिशरी. त्यांना लाभ झालेला आहे. तो अनेक पद्धतीने राष्ट्रीय सुसंघाचे अनेक लोक भारतीय जनता पक्षाच्या पॉलिटिकल आउटफिटमध्ये प्रमुख ठिकाणी आहेत. उदाहरणार्थ राम माधव चीनमध्ये वारंवार जातात. त्या ठिकाणी त्यांचे अनेक लोक गव्हर्नर पदावरती आलेले आहेत. म्हणजे सगळे RSSचे प्रचारक आपण कोश्यारीला बघितलं तसंच प्रत्येक राज्यामध्ये ते गव्हर्नर पदावर आलेत. त्यांच्या मार्फत मोदी सरकार म्हणजे केंद्र सरकारची दादागिरी विरोधी पक्षांच्या म्हणजे महाराष्ट्र असो, बंगाल असो, तमिळनाडू असो, केरळ असो या ठिकाणी आपण पाहिलंय की राज्यपालच सत्ता हातात घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे राष्ट्रीय सुसंघाने फायदे तर उचललेत मोदींचे. मोदींना ते काही सांगू शकत नाहीत. म्हणजे कोणी कोणाचा वापर केला. माझं विधान असं आहे की हुकुमशाही प्रवृत्ती जी आहे ती मोदी आणि शहांची आहे. त्यांनी राष्ट्रीय सुसंघाचा वापर केलेला आहे. त्यांच्या लोकांना योग्य ठिकाणी फिट करून आम्ही तुमचेच आहोत असं पण दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पण शेवटी डोवाल, मोदी आणि शहा यांचंच साम्राज्य राहिलेलं आहे. आणि तुम्ही बघा 1 महिन्याकरता आर्मी चीफची नेमणूक ही त्यांनी केली नाही, पण त्यांनी आलेल्या पहिल्यांदा ती नेमणूक केली. दुसरी नेमणूक कोणाची केली असेल की पंतप्रधानांची एकूणच जो काही अपॉइंटमेंट असते ती संपेपर्यंत अजित डोवाल यांचं अपॉइंटमेंट चालू राहील अशी अपॉइंटमेंट आहे. ऑर्डरमध्ये असं लिहिलेलं आहे की त्यांची आम्ही अपॉइंटमेंट करतो पण ती कुठपर्यंत चालेल जोपर्यंत पंतप्रधान आहेत तोपर्यंत. म्हणजे अजित डोवाल हे नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर आहेत का प्राईम मिनिस्टरचे सिक्युरिटी ऍडवायझर आहेत. आणि अशा तऱ्हेने या देशामध्ये विरोधी पक्षांवरती दहशत माजवणं हे तर आहेच, पण स्वपक्षाच्या लोकांवरती पण दहशत माजवणं या प्रक्रियेमध्ये तुम्ही विचार करा. तुम्हाला पेगासस माहितच आहे ना. पेगासस किंवा राफेल डील या सगळ्या प्रकार किंवा बँकांमध्ये झालेले फ्रॉड्स ह्या सगळ्या प्रकारामध्ये ते उघडकीस येत नव्हते कारण का एक तर माध्यम आणि दुसरं NSDL म्हणजे नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर. हे सगळं भाजपच्या लोकांवरती पण दडपण ठेवत होते. विरोधी पक्षांवरती ED CBI नव्हे नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर पण दडपण ठेवत होते. CBIच्या ऑफिसवरती रेड कोणी टाकली होती. अजित डोवालने टाकली होती हे आपण विसरता कामा नये. त्यामुळे अजित डोवाल यांची भूमिका हे नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर आहेत. असते तर 10 वर्षामध्ये पाकिस्तान चीन यांनी जेवढ्या कागाळ्या केलेल्या फ्रंटच्या आत सीमेच्या आतमध्ये त्याबद्दल त्यांनी कधीच काही केलेलं नाहीये. पण सत्ताधारी पक्षाला एक आधार वाटावा असा अजित डोवाल यांचा व्यवहार आहे आणि त्यांची नेमणूक त्यांनी करून घेतली. आर्मी चीफची नेमणूक करून घेतली. अजूनही बँकांचे चेअरमन, LICचे चेअरमन, मार्केटचे चेअरमन, सर्व स्वायत्त संस्था, सर्व शैक्षणिक संस्था, सर्व पब्लिक सेक्टर या ठिकाणी राष्ट्रीय सुसंघ आणि मोदींचेच लोक आहेत. त्यामुळे जोपर्यंत ते लोक आहेत तोपर्यंत ही ब्युरोक्रेसी, हे पॉलिटिशियन, हा भाजप आणि RSSचे लोक हे असंच चालू दे असं म्हणतील. त्यामुळे सरसंघच्या चालकांचं ऐकून किती लोक नितीन गडकरींना पुढे करतील हा माझ्या दृष्टीने खरा प्रश्न आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो भाजपमधला मोदी गट मोठा आहे. त्यांना अमित शहा किती पाठिंबा देणार आणि मोदी आणि अमित शहा आणि योगी यांच्यातले संघर्ष त्यांच्याबरोबर किती खासदार आहेत कोण कोणाचं ऐकतो ते पुढच्या 26 तारखेपर्यंत कळेल. आणि म्हणून हे सरकार चाललं तरी टिकणार नाही असं माझं मत आहे. शपथ घेतलं तरी चालणार नाही. आणि मग मोदीचे पार्टनर्स त्यांना संपवतात का मोदींचा भाजप त्यांना संपवतो आणि ते भाजप सरकार न पाडता मोदींना बाजूला करून भाजपच्या दुसरा कोणीतरी आणून सरसंघचालक भाजप टिकवण्याचा मदत करतात का हाच खरा प्रश्न आहे. 272 भाजपने गाठलं नाही हा राष्ट्रीय सुसंघाच्या एकूण काळजीचा विषय आहे. आणि मोदींना आता जर हटवलं नाही तर कधीच हटवता येणार नाही. म्हणून मोदींना पहिल्यांदा हटवणं हा त्यांचा अजेंडा नंबर 1 आहे असं माझं मत आहे. प्रश्न आहे ते टिकेल का आणि चालेल का. हो समजा ते आपण जे मगाशी म्हटलं की मोदींना हटवण्यात संघाचा इंटरेस्ट आहे भाजपला नाही. याचा अर्थ काही लोक म्हणतात की मध्यावधी होतील, काही म्हणतात की इंडिया आघाडीचं सरकार मध्येच बनेल. समजा असं झालं नाही आणि मध्यावधी झाली नाही तर इंडिया आघाडीचं भवितव्य नेमकं काय राहील मग या 5 वर्षामध्ये. मला वाटतं त्यांनी सरकारमध्ये म्हणजे घाईगर्दी करून सरकार बनवण्याचा प्रयत्न केला नाही हे पहिलं मोठं शहाणपण त्यांचं होतं.
आणि त्या ठिकाणी स्वतः 52 संख्येवर असलेला काँग्रेस आता 102 वरती आलेला आहे, त्यामुळे त्यांची संख्या चांगली आहे. पण मुख्यतः सर्वच म्हणजे टीएमसीची संख्या चांगली आहे. अखिलेश यांची प्रचंड मोठी घोडदौड संपूर्ण युपी मध्ये दिसते. फक्त आरजेडीची संख्या फार कमी आहे. पण उत्तर भारतामध्ये राजस्थान, हरियाणा, पंजाब या ठिकाणी जर बघितलं आणि युपी मध्ये विशेष करून तर 80 पैकी 44 ठिकाणी आता अखिलेश आणि काँग्रेस ह्या दोघांचं मताधिक्य खूप आहे. आणि योगींचे निवडून आलेले 33 लोक फार मोठं मताधिक्य नाहीये. स्वतः नरेंद्र मोदी पहिले 3 राऊंड मागे होते आणि त्यांचं 1.5 लाख मार्जिन म्हणजे काहीच नाही. आणि इराणीबाई ह्या पडलेल्या आहेत. 6 ठिकाणी काँग्रेस निवडून आलेली आहे. राहुल गांधींनी एक चाणक्यपणे वायनाड सोडून दिलं आणि रायबरेली रिटेन केलं. याचा अर्थ असा की उत्तर भारतामध्ये त्या संपूर्ण काऊ बेल्टमध्ये भारतीय जनता पक्षाला एक प्रबळ विरोधी पक्ष निर्माण करणं आणि त्या दृष्टीने अलायन्स म्हणून काम करणं, मध्ये आरजेडी असेल, अखिलेश असतील, काँग्रेस असेल, बाकीचे जे काही लोक असतील, असं मिळून ते एक इंडिया अलायन्स फार मोठं अग्रेसिव्हली या सरकारला कामच करू देणार नाही. आणि म्हणून जेपीसीची मागणी केव्हा होते बघा की 1 जून 13 मे पासून अमित शाह काय बोलले आणि 4 जून पर्यंत मार्केट वरती का गेलं आणि खालती का गेलं, धंदा कोणी केला आणि मार्केट पडल्यानंतर कोणाचं नुकसान झालं. आता माझ्यासारखा बँकवाला सांगतो की फायनान्शियल सेंटर 12 आहेत बँका, LIC, GIC आणि वित्तीय संस्थांमध्ये UTI म्युच्युअल फंड यांचे पैसे मार्केटमध्ये 31 मे पासून ओतले गेले. 1 लाख कोटीपेक्षा जास्त पैसे आले. त्यातून धंदा केला 25 लाख कोटी. काही कॉर्पोरेट्स, काही राजकारणी यांचं नेक्सस, ब्युरोक्रेट्स आणि ब्रोकर्स यांचा नेक्सस. आणि त्या ठिकाणी सेबीचा रोल हा धृतराष्ट्रासारखा होता. आणि म्हणून कारवाई करायची असती तर इनसायडर ट्रेडिंग म्हणा किंवा इन्फॉर्मेशन लीक म्हणा सेबी करू शकली असती. पण जे हिंडेनबर्गच्या अहवालानंतर काहीच न करणारी सेबी त्या दिवशी कालच मला वाटतं इंडिया अलायन्सचे काही पक्ष माधवी बुच यांना भेटायला गेल्या. त्यांनी एक निवेदन दिलं आणि चौकशीची मागणी केली. म्हणजे जेपीसीची मागणी, कालची चौकशीची मागणी जेव्हा 24 आणि 26 तारखेला पार्लमेंट भरेल तेव्हा जेपीसीचा आवाज मोठा झालेला असेल. आणि पीएम केअर फंड आहे, हिंडेनबर्गचा प्रश्न आहेच आहे. पुन्हा तुम्हाला मी सांगतो, हे जे काही पैसे बॉन्ड मधून मिळवलेले आहेत ही एक पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट मधून करप्ट प्रॅक्टिस आहे. आणि निवडून आलेले 240 लोक जे आहेत त्यातले रवींद्र वायकर जसे निवडून आलेत, तो प्रश्न सुप्रीम कोर्टात जेव्हा येईल तेव्हा बीजेपीचे अनेक काठावर निवडून आले लोक यांच्या पोटात गोळा आलेला असेल. आणि म्हणून सुप्रीम कोर्ट, सेबी, जेपीसी हे सगळे प्रश्न NDA 3 ला पुरेसे आहेत. आणि म्हणून सरकार पडलं तर त्यांच्या ओझ्याने पडेल. आणि प्रतिपक्ष म्हणजे जो इंडिया अलायन्स आहे त्यांचं जे काही दबाव तंत्र आहे, लोकांना घेऊन त्यांच्या पाठीशीमधून संसद से सडक तक आंदोलनाची प्रक्रिया राबवणं, हे जे काही गणित आहे ते मला वाटतं दॅट इज अ विनिंग कॉम्बिनेशन. आणि इंडिया अलायन्स ह्याच्यामध्येच महाराष्ट्र ताब्यात घेईल, इंडिया अलायन्स हरियाणामध्ये विजय मिळेल, पूर्ण झारखंडमध्ये विजय मिळेल आणि इंडिया अलायन्स अधिक ताऊन सलाखून ऑक्टोबर पर्यंत तयार होईल. तोपर्यंत हे मोदी सरकार पहिल्यांदा जगेल का टिकेल हे 24-26 ठरवेल. पण काही झालं तरी पडणार हे निश्चितच आहे. सुब्रमण्यम स्वामी असतील, हो, प्रभाकर परकला असतील, हेही म्हटलं की मोदींचा पराभव झाला. हो, हो, विरोधी पक्ष म्हटलं की मोदींचा पराभव झाला. हो, संघानेही तो सूर लावला. हो, असं होऊनही मोदी सत्तेवर आले. हो, मोदी म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की मोदींचा पराभव झाला, पण मोदी सत्तेवर आले. हो. आणि या सत्तेवर आल्यानंतर जो प्राधान्यक्रमाने विरोधी पक्षांचा प्रश्न होता की बेरोजगारी, हो, महागाई, अगदी बरोबर. आणि खाजगी सार्वजनिक संस्था खाजगी उद्योजकांना देणं, ही बरोबर. प्रक्रिया तशीच जर चालू राहिली हम्म. तर या जनतेच्या भावना मग नेमक्या काय? मला असं वाटतं की मोदी चा सरकार नंबर 1 14 ते 19 आणि 19 ते 24 त्यांनी जे केलं ह्याच्या पुढे ते करू शकणार नाही. आणि ही जी ब्युरोक्रेसी स्वायत्त संस्थांमधली मोदींना शरण गेलेली आहे ती IPS आणि IS लोक किंवा IRS लोक यांचा जो काही मोदींना शरण जाण्याचा जो कार्यक्रम होता 10 वर्षामध्ये तो आता एक्सपोज होत जाईल. आणि एक्सपोज कसा होईल? अनेक लोक जे चांगले आहेत या सर्वांनी सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसला लिहिलेलं आहे. या सर्वांनाच लिहिलेले भूतपूर्व न्यायाधीश लोक आहेत, भूतपूर्व ब्युरोक्रेट लोक आहेत की इकॉनॉमीचं गव्हर्नन्स हे अत्यंत
नेक्सस जे आहे, ब्युरोक्रेसी आणि पॉलिटिशियनचा नेक्सस जो आहे, हा अर्थव्यवस्थेचा घात आहे. त्या ठिकाणी विरोधी पक्ष जेव्हा पार्लमेंटमध्ये जेव्हा एक्सपोज करायला जाईल, प्रत्येक ठिकाणी कॅग रिपोर्ट मागितला जाईल, प्रत्येक ठिकाणी पैन पैचा हिशोब मागितला जाईल, त्या ठिकाणी मोदी सरकार जे कोएलिशन सरकार चालवण्यामध्ये कधीच त्यांना अनुभव नव्हता, केवळ दादागिरी, केवळ हुकूम आणि केवळ क्रिमिनल कॉन्स्पिरसी करून त्यांनी आतापर्यंत सरकार चालवलंय. त्यांना पुढे सरकार चालवणं एक एक दिवस कठीण जाईल. आणि म्हणून आपल्याला जर असं वाटत असेल की बँकांचं खाजगीकरण करण्याला शक्य होईल, 10 वर्षात जे शक्य झालं त्याच्या पुढच्या काळात शक्य होणार नाही. आताचे बँकांचे चेअरमन पटापट राजीनामा देऊन पळून जाणारे लोक आहेत. मग ते LICचे असतील किंवा GICचे असतील, यांच्या ह्या ब्युरोक्रेसीमध्ये फार मोठा दम, जेव्हा विरोधकांचा आवाज वाढेल तेव्हा या ब्युरोक्रेसी मधल्या लोकांचा दम बिलकुल असणार नाहीये. आणि म्हणून असे अनेक प्रामाणिक लोक, तेव्हा त्यांचा पण आवाज वाढेल. म्हणून मी असं म्हटलं, संसदेपासून सडकेपर्यंत लोक या मोदी सरकारच्या नंबर 3 NDA गव्हर्नमेंट 3 याच्या विरोधात उभे असतील. आणि हे वातावरणच असं आहे बघा की महाराष्ट्रात इलेक्शनचं वातावरण आहे, हरियाणामध्ये इलेक्शनचं वातावरण आहे, झारखंडमध्ये इलेक्शनचं वातावरण आहे. मोदी सरकार आपली दादागिरी बिलकुल करू शकणार नाही. सक्षम विरोधी पक्ष आहे आणि तो राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली जेव्हा लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारण्याचं मान्य केलंय, म्हणून आता मी त्यांना लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणतो. मला नक्की माहित नाही ते होतील किंवा नाही होतील, पण त्या ठिकाणी तृणमूल काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष, अखिलेश, RJD हे अतिशय पॉवरफुली मोदींना आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला रोखतील. त्यांच्याकडे कोणती उत्तर नसतील. त्यांनी ज्या एकूणच स्वायत्त संस्थांची मोडतोड केली आहे आणि खोटे आकडे, मिसइन्फॉर्मेशन, डिसइन्फॉर्मेशन अशा तऱ्हेच्या गोष्टी त्यांनी केल्या आहेत, मला असं वाटतं या गोष्टी याच्या पुढच्या काळात नाही चालणार. आणि मोदींना वाकावं लागेल, मोदींना ऐकावं लागेल आणि नाही ऐकलं तर जावं लागेल. की आपण म्हटलं की मोदींचं सरकार बनलं, टिकणार नाही, चालणार नाही. ते चालणार नसेल, टिकणार नसेल तर मध्यावधी होतील की इंडिया आघाडीचं सरकार बनेल, काय? मध्यावधी शक्यता होऊ शकते निश्चितपणे. म्हणजे जेव्हा 3 राज्यांची इलेक्शन्स आहेत त्यावेळेस कदाचित मोदींनाच असं वाटेल की मला जर दिस इज द लास्ट चान्स, RSSने जर अविश्वास दाखवला असेल आणि त्यांचं नेतृत्व बदलण्याचा प्रयत्न केला असेल तर सरकार डिझॉल्व्ह करण्याची भाषा तेच करतील. लोकांचं दडपण, विरोधकांचं दडपण आणि आपल्या आवडत्या पॉलिसीज आपण रेटू शकत नाहीत, तेव्हा त्यांना मध्यावधीशिवाय त्यांना पर्याय नसेल. त्यामुळे असा एक प्रश्न आहेच की त्यांच्याबरोबर आता मित्र जे आहेत ते मित्र किती दिवस टिकतील. त्यातले महत्वाचे 2 मित्र, दोन्ही बाबू, ते किती टिकतील. बाकीचे मित्र म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही बघा, 1 अजितदादा पवार आणि 7 एकनाथ शिंदे, याला मित्र म्हणायचे की नाही हा काळच ठरवेल. मुख्य म्हणजे 16 आणि 12 म्हणजे 2 बाबूंचे मिळून 28 आकडा होतो. यांच्यामध्ये ते विरोध करतात का ते ऍडजस्ट होतात. ते ऍडजस्ट झाले तर त्यांच्या राज्यामध्ये प्रॉब्लेम होतील त्यांना, आणि जे ऍडजस्ट नाही झाले तर हे सरकार पडतंय. अतिशय परखड आणि अगदी स्पष्ट म्हणजे मोदी सरकारच्या विषयी, त्यांच्या धोरणांविषयी आणि येणाऱ्या काळात त्यांच्या समोर उभ्या असलेल्या आव्हानं किंवा संकटांविषयी अगदी परखडपणे आणि स्पष्टपणे आपण मांडलं. निश्चितपणे प्रेक्षकही यावर विचार करतील, अंतर्मुख होतील आणि निश्चितपणे राजकीय दृष्ट्याही यावर एक खडबडच होईल अशा पद्धतीनं निश्चितपणे अपेक्षा करता येईल. आज ज्या पद्धतीने आपण विश्लेषण केलं, धन्यवाद. आपण त्रिवेज मिळाला आपला अमूल्य वेळ.